प्रभाग क्रमांक 41 मध्ये यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एससी गटातील 3 महिला उमेदवारांमध्ये अत्यंत तुल्यबळ आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळते. भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांनी ताकदवान महिला उमेदवार मैदानात उतरवल्याने कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले. भाजपकडून माजी नगरसेविका प्राची आशिष अल्लाट, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून सारिका काका पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अश्विनी योगेश सूर्यवंशी या उमेदवार रिंगणात आहेत. हा प्रभाग भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जातोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुख इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचा किती फटका राष्ट्रवादीच्या पॅनलला बसणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. प्राची आशिष अल्लाट या उच्च शिक्षित असून 5 वर्षाचा नगरसेवक म्हणून त्यांना प्रशासकीय अनुभव आहे, तर सारिका काका पवार या समाजकारणात नव्या असल्या तरी प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून त्याचा फायदा त्यांना होईल असे चित्र दिसून येते. सोसायटी परिसरातील उच्च शिक्षित मतदार भाजपकडे झुकत आहेत, तर हिंदू मुस्लिम संमिश्र मतदार शिवसेनेच्या बाजूने जाणार का यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. प्रभाग क्रमांक 41 मधील अ गटातून सुरू असलेल्या या चुरशीच्या लढतीत टिळेकर आणि भानगिरे यांच्या प्रचार यंत्रणांपैकी कोणाची सरशी ठरणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.